नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. कोपरी खाडीलगतच्या कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा फज्जा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रात नागरिकांचा गोंधळ आणि ठाणे वाशी लोकलमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोपरी खाडीलगतच्या कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट या प्रकल्पाचा फज्जा उडालाय. अवघ्या 2.5 वर्षातच कोट्यवधींचा प्रकल्प मोडकळीस आला असून निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार स्पष्टपणे समोर आला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता राहुल पिंगळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी करणारं निवेदनच दिलंय. या प्रकल्पात शौचालय, ॲम्फीथिएटर, उद्यान, वाहनतळ, जेट्टी रस्त्याचं नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांसाठी चौथरा, दशक्रियेसाठी घाट अशा विविध सुविधा करण्यात आल्या होत्या. मात्र आज या सर्व सुविधा दुरावस्थेत दिसत असून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचं चित्र आहे. ॲम्फीथिएटरला तडे गेलेत, बाकांची मोडतोड झाली आहे, तोफांचा चौथरा उखडलेला आहे. या दृश्याने ठाणेकर संतप्त झालेत. निकृष्ट कामं, भ्रष्टाचार आणि ढिलाई यामुळेच या प्रकल्पाची दुर्दशा झाली असल्याचा आरोप पिंगळे यांनी केला आहे. काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हायलाच हवी असं त्यांनी सांगितलं. यापूर्वी देखील स्मार्ट सिटीतील कामकाजावर गंभीर आरोप झाले होते. केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र ठोस कारवाई न झाल्यानं भ्रष्टाचाराला खतपाणीच मिळाल्याचे आरोप होत आहे. ठाणेकरांच्या पैशाचा अपव्यय होत असून महानगरपालिकेची मलिन प्रतिमा आणि प्रकल्पाचा उडालेला फज्जा यावर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीनं स्वतःवर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणं आवश्यक आहे. त्या उद्देशानं प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र हे वैध असणं गरजेचं आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे. यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो PUC नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीनं करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या अनुषंगानं परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित केलेल्या एका बैठकीत परिवहन मंत्री बोलत होते. राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर CCTV कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाईल, जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाचं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता देखील कळेल. जर त्या वाहनाचं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिलं जाणार नाही. तथापि त्याच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था देखील केली जाईल, जेणेकरून वाहन चालकांची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिक आयडेंटिटी असणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते, असं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं.
भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम आणि वाहन दुरुस्ती करणारे गॅरेजमध्ये देखील प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल, जेणेकरून रस्त्यावर चालणारे प्रत्येक वाहन हे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असलेलंच असेल, ज्यामुळं प्रदूषणाची पातळी कमी व्हायला मदत होईल. त्याचबरोबर सध्या अवैध पद्धतीनं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी मोठा परिवहन विभागानं धडक मोहीम राबवावी, अशी सूचना देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केली. लोकलमध्ये प्रवाशांची होणारी बाचाबाची हा नेहमीचाच प्रकार झाला असून असाच प्रकार काल ठाणे-वाशी लोकलमध्ये बघायला मिळाला. ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलमध्ये 2 प्रवाशांमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून फ्री स्टाईल हाणामारी झाली. काही प्रवाशांनी नेहमीप्रमाणे बघायची भूमिका घेतली, तर काही जागरूक सहप्रवाशांनी मध्यस्थी करून या दोनही प्रवाशांमध्ये भांडण मिटवलं. लोकशाहीत लोकशाही मार्गानं निवडणूक लढवून प्रचंड मताधिक्यानं निवडून आल्यानंतर देखील रडीचा डाव खेळणारे माझे प्रतिस्पर्धी राजन विचारे यांनी माझ्या खासदारकीला आव्हान देत थेट कोर्टात केस दाखल केली होती. आज माझ्या खासदारकीवर मुंबई उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं असल्याचं सांगत खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई हायकोर्टाचे मनःपूर्वक आभार मानले. पहिल्या दिवसापासूनच काही जणांनी, विशेषतः उबाठाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. माझ्या खासदारकीवर याचिका देखील दाखल केली, पण न्यायालयानं त्यांचा खोटेपणा उघड केला आणि जनतेचा दिलेला निर्णय कायम ठेवला. मला 7,34,231 एवढ्या मोठ्या मतांनी आणि 2,17,011 इतक्या फरकानं खासदार म्हणून निवडून दिलं. यातूनच सिद्ध होतं की ठाणेकरांचा माझ्यावर शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर किती विश्वास आहे. आमच्या विरोधकांनी देखील कितीही प्रयत्न केले तरी जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद हेच माझं खरं बळ आहे. आज न्यायालयानं उबाठाच्या नेत्यांचा रडीचा डाव उधळून लावला आहे. मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आश्वासन देतो की तुमच्या विकास कामांसाठी, ठाण्याच्या प्रगतीसाठी आणि ठाण्याच्या कल्याणासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे, असं म्हस्के यांनी सांगितलं. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रात नागरिकांचा गोंधळ बघायला मिळाला. या सुविधा केंद्रावर नागरिकांनी प्रचंड गैरसोय होत असल्यानं नागरिकांनी गोंधळ घातला होता. सकाळपासूनच या केंद्रावर जन्म मृत्यू दाखल्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत असतात. मात्र तरीही एकाच कर्मचाऱ्यावर फॉर्म देणं घेणं आणि भरून घेण्याची जबाबदारी असल्यानं तासनतास रांगेत उभं राहावं लागतं. त्यामुळं आज नागरिकांचा संयम सुटला आणि संतप्त नागरिकांनी डोंबिवलीतील महानगरपालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रामध्ये एकच गोंधळ घातला. यामुळं पालिका प्रशासनावर अकार्यक्षमतेचे गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहू आणि तांदळाची आवक वाढली आहे. तांदळामध्ये मसुरी, SLO, कोलम, लचकारी आणि बासमती यांचा समावेश असून दर कमीत कमी 32 रुपये तर जास्तीत जास्त 100 रुपये प्रति किलो असा आहे.
गहू देखील 8 ते 10 प्रकारात उपलब्ध असून दर 30 ते 55 रुपये प्रति किलो असा असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की पावसाचा परिणाम या दरावर झाला असून सध्या दर स्थिर आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची मते फुटल्यानंतर शिवसेना खासदार आणि NDA उमेदवार प्रतिनिधी असलेल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसचे यात्रेकरू खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय. गांधी यांच्या आवाहनानुसार इंडिया आघाडीच्या खासदारानं अंतरात्म्याचा आवाज ऐकला आणि NDAच्या उमेदवारालाच मतदान केलं, असा टोला खासदार डॉक्टर शिंदे यांनी लगावलाय. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीमध्ये फाटाफूट झाली. या निवडणुकीत NDAचे उमेदवार CP राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मतं मिळाली, तर इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली. या निवडणुकीत विरोधकांची मतं फुटली. यावरून शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करा, असं आवाहन राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या खासदारांना केलं होतं. इंडिया आघाडीच्या खासदारांनी खरोखरच त्यांचं ऐकलं. अंतरात्म्याच्या आवाजाला जागून त्यांच्यापैकीच अनेकांनी आपलं पहिल्या पसंतीचं मत CP राधाकृष्णनजींच्याच पारड्यात टाकलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील NDA सरकारवर विश्वास हाच अंतरात्म्याचा आवाज हे विरोधकांना उशिरा का होईना कळू लागलंय, असं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कोपरी खाडीलगतच्या कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा फज्जा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रात नागरिकांचा गोंधळ. आणि ठाणेवाशी लोकलमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.